अमरावतीमध्ये महाविकास आघाडीतील नाराजीचं वारं सध्या वाहू लागलंय। काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांनी आता जाहीर नाराजी व्यक्त केली। बंडखोरी करणार नाही असं ठाकरे समर्थक सांगत असले तरी येत्या काळात बंडखोरी होण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही। अमरावतीत महाविकास आघाडीत बंडखोरीची शक्यता निर्माण झाली। काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी बंडाचं निशाण उभारलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दिनेश बुब यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली। एवढंच नव्हे तर महाविकास आघाडीनं जाहीर केलेल्या उमेदवारी विरोधात मेळावाही घेतलाय। अमरावती हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला राहिल्याचा दावा त्यांनी केलाय। आपल्याला इतकी मोठी ठेच लागली आहे की 1991 पासून सातत्याने आपण लढवत असलेला अमरावती लोकसभा मतदारसंघ आज आपल्यापासून हिरावण्यात आलेला आहे। ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। आमच्या मित्रपक्षांनी महाआघाडीतील घटकांनी असं समजू नये की आम्ही त्यांच्या विरोधात बंडाळी किंवा बंडखोरी करत आहोत। आम्ही आमच्या नेत्यांची मान्य उद्धवजींची मान आणि शब्द खाली पडू देणार नाही। जोपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत संपत नाही तोपर्यंत आपला दावा कायम असल्याचं दिनेश बुब यांनी म्हटलं। जोपर्यंत शेवटचा बी फॉर्म हातात येत नाही आणि नॉमिनेशन फॉर्म टाकण्याची प्रक्रिया जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपण आपल्या पक्षप्रमुखांपर्यंत अमरावतीच्या जागेचा हट्ट कायम ठेवावा असं सर्वांनी। बंडखोरी करणार नाही अशी भूमिका नाराजांनी घेतली असली तरी ही सुरुवातीची भूमिका आहे। महाविकास आघाडीनं उमेदवार जाहीर केल्यानंतर जाहीर मेळावा घेऊन नाराजी व्यक्त केल्यानं दिनेश बुब हा वातावरणाचा अंदाज तर घेत नाही ना अशी शंका आता येऊ लागली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।